म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने आज ज्या उगवत्या सावित्रीबाई फुले आहेत म्हणजे आपल्या विद्यालयाच्या ज्या छोट्या छोट्या चिमुकल्या आहेत त्यांनी खूप उत्कृष्टरित्या त्यांच्याद्वारे भावना त्यांच्या ज्या आहेत आजच्या दिवशीच्या त्यांच्या सावित्रीबाईंच्या कामाच्या त्यांनी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण कोणत्याही व्यक्तीची पुण्यतिथी किंवा कोणत्याही व्यक्तीची जयंती साजरी करतो त्याचा मागचा उद्देश काय असतो हे आपण सर्वप्रथम समजून घेतलं पाहिजे. त्या व्यक्तीने केलेलं कार्य तेवढं महान असतं. कोणाही आयऱ्या गैऱ्या नतू खैऱ्याची जयंती आपण साजरी केली जात नाही. कोणत्याही व्यक्तीचे कार्य महत्त्वाचे असते. प्रत्येक आपण इतिहासाच्या पानामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या व्यक्तींनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे किंवा समाजाच्या विरुद्ध प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काहीतरी कार्य केलेलं आहे त्या व्यक्तीच्या जयंत्या आपण प्रत्येक दिवशी त्या दिनविशेष ज्या दिवशी असतो त्या दिवशी आपण साजरा करत असतो. त्यामागचा उद्देश असा असतो की आपल्याला त्यांच्या कार्याची जाणीव व्हावी. 1800चा जेव्हा आपण काळ बघितला तेव्हा स्त्रिया एका बंधनामध्ये होत्या. त्यांना फक्त चूल आणि मूल एवढंच त्यांचं समाज किंवा त्यांचं जीवन होतं. समाजामध्ये त्यांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून मान्यता नव्हती. तर अशा गुलामगिरीला तोडून सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला जे मुक्त केलेलं आहे त्यांचे खरंच कोटी कोटी अभिवादन किंवा त्यांना मी नम्र अभिवादन करते. त्यांच्यामुळेच माझ्या ज्या आज ह्या सावित्री आहेत तिथे सगळ्या बसलेल्या ह्या पण त्यांच्यामुळेच आहेत. तर शेवटी सावित्रीबाई फुले यांचे विचार आपल्याला महत्त्वाचे आहेत. कोणत्याही व्यक्तीची पुण्यतिथी साजरी करणं म्हणजेच काय, त्यांचा फोटो समोर ठेवणं, त्यांना त्या दिवशी आठवणं, त्यांच्या समोर नारळ फोडणं एवढाच त्याचा हेतू नाहीये. इव्हन आपण छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पण जयंती साजरी करतो. याच्या मागचा उद्देश फक्त एकच असतो की त्यांचे विचार आपल्यापर्यंत जिवंत राहिले पाहिजेत, त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. मग सावित्रीबाई फुलेंचे विचार काय होते तर शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते पिल्यावर एखादा व्यक्ती गुरगुरतोच. म्हणजे आपल्याला काय होतं तर ज्ञान होतं, आपल्याला अन्यायाची जाणीव होते. आज आपण शिक्षणासाठी येतोय, आपण शाळेमध्ये शिक्षणच घेतोय का नाही याचा पण विचार आपण घेतला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपण ती जयंती साजरी करू असा माझा एक मनोमनच काय आहे एक वक्तव्य आहे. त्याचबरोबर जाता जाता शेवटी एवढंच सांगते, अंधारामध्ये त्यांनी लावल्या ज्ञानाच्या ज्योती, अंधारामध्ये त्यांनी लावल्या ज्ञानाच्या ज्योती, आम्हीच आहे सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचे मोती. धन्यवाद.